मुंबई अनेकांचं स्वप्न पूर्ण करणारी नगरी आणि याच स्वप्न पूर्णत्वासाठी एकमेव साधन म्हणजे मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन। याच लोकलवरती सर्वसामान्य रोजगारासाठी जीव घेणं प्रवास करतात आणि याच प्रवासाला मुंबईकर स्पिरिट असं म्हणतात। पण या स्पिरिटमुळे त्यांना त्यांच्या जीवाची बाजी लावावी लागते। रोज कामावर जाणारा सर्वसामान्य घरी परत येतोय का याची शाश्वती देखील राहिली नाही। लोकल ट्रेनच्या एका कंपार्टमेंट मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक खचून भरलेली असतात। अगदी श्वास घ्यायला सुद्धा जागा नसते। तरी सुद्धा रेल्वे प्रशासन यावर काहीही करत नाही। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये लोकलचे एवढे अपघात होतात, त्यामुळे असा प्रश्न उभा राहिलाय की मरण इतकं सोपं झालंय। ही सर्वसामान्य माणसं अगदी किड्या मुंग्यांसारखी मरतात, तरी देखील यावर रेल्वे प्रशासन काहीही करत नाही। देशाची आर्थिक राजधानी समजली जाणारी मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन आता नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचं चिंताजनक चित्र समोर येत आहे। मरण एवढं सोपं झालं आहे असं म्हणावं इतक्या सहजपणे लोकल प्रवासात दररोज अपघात होत आहेत आणि निष्पाप जीव गमावले जात आहेत। रेल्वे पोलीस दल आणि रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2024 मध्ये मुंबई लोकल मधील अपघातामध्ये एकूण 2868 प्रवाशांचा मृत्यू झाला। म्हणजेच दररोज 7 प्रवासी मुंबई लोकलच्या प्रवासात आपला जीव गमावत आहेत। यातील सुमारे 570 जण चालता लोकल मधून पडल्यामुळे मरण पावले आणि 1150 पेक्षा अधिक जण रेल्वे ट्रॅक ओलांडताना ठार झाले। ही आकडेवारी एक धक्का देणारी चेतावणी आहे। लोकल मधील प्रवास म्हणजे जीवन आणि मृत्यूच्या दरम्यानची तारेवरची कसरतच जणू। मुंबईत दररोज 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात। अपुरी गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची बेफिक्री ही अपघाताची मुख्य कारणं मानली जातात। रेल्वे स्थानकावर अपघातांची दृश्य नेहमीचीच झाली आहेत। फूटबोर्डवर लटकलेले तरुण, प्लॅटफॉर्मला अडकलेली पावलं आणि ट्रॅक ओलांडताना गमावलेलं आयुष्य ही बाब अत्यंत साधारण झालेली आहे। गेल्या आठवड्यात दिवा मुंब्रा मार्गावर एका लोकल मधून 8 प्रवासी खाली पडले। यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि काही जण गंभीर जखमी झाले। विशेष म्हणजे मृतांमध्ये एक पोलीस जवानही होता। तज्ञांच्या मते अपघात टाळण्यासाठी केवळ जनजागृती नव्हे, फास्ट ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवणं आणि स्मार्ट ट्रेन व्यवस्थापन प्रणाली लागू करणं ही काळाची गरज आहे। ही फक्त आकडेवारी नाहीये, हे धक्कादायक वास्तव आहे सर्वसामान्यांच्या मृत्यूंचं। मी दीक्षा कदम आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो करा। धन्यवाद।